आणि आता पाहूयात टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पक्षप्रमुख पद घ्यावं, शिवसेनेतील अनेक नेत्यांचा आग्रह। शिंदेंची शिवसेना मुख्य नेतेपदी निवड, तर शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये मुख्य नेते हे पद बदलून दुसरं नाव देण्याची चर्चा। भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाण यांचा अर्ज दाखल। फडणवीस आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये निरीक्षक किरेन रिजिजू यांच्याकडे अर्ज दाखल। उद्या संध्याकाळी अधिकृत घोषणा होणार। ठाकरेंच्या पक्षामध्ये बदललेल्या कार्यपद्धतीमुळे भास्कर जाधव अस्वस्थ, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। तर नाराजीच्या प्रश्नावर भास्कर जाधव यांनी मात्र उत्तर देणं टाळलं। नारायण राणेंबाबतचं वक्तव्य चुकून, तसा बोलण्याचा उद्देश नव्हता। राणे सहजासहजी मोठे झाले नाहीत, या वक्तव्यावर गोगावलेंचं स्पष्टीकरण। बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करा, पंकजा मुंडे यांच्या पोलीस अधीक्षकांना सूचना। बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंगाच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे एसआयटी नेमण्याची मागणी। संदीप क्षीरसागर आणि आरोपीचे सीडीआर काढा, घटना घडली तिथे क्षीरसागर देखील होते, धनंजय मुंडेंचे आरोप। बीड विनयभंग प्रकरणातील आरोपीचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल। मुंडेंनी संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केल्यानंतर फोटो व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण। बीड अत्याचार प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, संपूर्ण प्रकरणामध्ये सीडीआर तपासणी झाली पाहिजे। अल्पवयीन विद्यार्थिनी विनयभंगा प्रकरणी अंजली दमानी यांची मागणी। विद्यार्थिनीच्या विनयभंगाच्या निषेधार्थ बीड शहरामध्ये कॅन्डल मार्च, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, नागरिकांकडून घोषणा।